श्रीपाद महाराज सद्गुरु पंडरंगदादा महाराज मूर्तिनाथ महाराज हर हर महादेव श्री स्वामी समर्थ महाराज अद्भुत चिंतन श्री गुरुदेव तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे संताया भजावे सर्वस्वीसी दे ज्ञानाचा पुरवठा तेत सेवा हा दारवंता तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले ती सांगते कुशले जेने अंतकरण बोधले संकल्पाने महायोगपीठे तडे भीमरथ्या ब्रह्म पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागततिष्ठान्तमानन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं राता जनी जन्मनामार्थ झाला दयाने सदा वासनामात केला दयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपरं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णावयं नमः कैलासराना शिवचंद्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटेराळी सिंधू भवदुःखहारी दीनशंभो मदकोमतारी यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयभद्रध्रुवा नीतिर्मतिर्मम अध्याय चौथा ज्ञानयोग ज्ञानयोगातला 34 नंबरचा श्लोक आपण सेवेकरता घेतला योग असा आहे गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाचा 16 मोठा योग श्रावण महिना त्याच्या श्रावणी सोमवार आणि त्याच्या गुरुवर्य दादांचा दशमीचा हे दशमीला दे ठेवल्यापासून तर आजपर्यंत प्रत्येक दशमीला तिथं मंदिरावर मोठा सोहळा होता असतो कार्यक्रम तो बी योग आला पाहते सगळी योग जुळून आली सप्ताहाचं वातावरण भक्तिमय वातावरण एकदम सोमवारचा उपवास श्रावण महिना दशमी म्हणजे हा संगमच झाला त्रिवेणी संगम त्या निमित्तानं सत्संग आले आले असते जिथं सेवा येते पावित्र्य लगेच लक्ष येत असं नाही जुनी मंडळी म्हणायचे ना घराचं सगळं अंगणात आलं का सगळं कळत असतं तात्पर्य आता एक परंपरेना तुमचं वारकरी घराणं परंपरेचा नेते नेहमी हरिपाठी तुमची पूजा पाठ सगळं झाली हेच तर मला ते फल प्राप्त झाला प्रसाद प्राप्त झाला हे माऊलीच्या वडिलांनी स्वतःला गाडून घेतला ना विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता म्हणूनच आज माऊलीचा एवढा मोठा सोहळा आहे ना तसं आहे आपल्या वडील मंडळीने पाया दिसत नाही पायाशिवाय बिल्डिंग नाही म्हणून त्यांनी परमार्थ केलेला असतो किंवा महाराजांचं सोपं प्रमाण
शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. हे ओम शुद्ध होत चालत असतो. म्हणून या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्याला जीवनमुक्त होण्याचा मार्ग सांगतात, सुखी होण्याचा मार्ग सांगतात, समाधानी होण्याचा मार्ग सांगतात. सोपा मार्ग गृहस्थीला करता येईल असा. बाकीचे नियम वेगळे, योग करणाऱ्याचे नियम वेगळे, बाकीचे प्रत्येकाचे वेगवेगळे रस्ते असतात. पण आपण गृहस्थी मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागे कर्म लागलेलं आहे. आपल्याला सगळं कर्म करता करता भगवंताची प्राप्ती करता आली पाहिजे. म्हणून ह्या साधू संतांनी सोपा मार्ग काढला, एकदम सोपा. असोनी संसारी हरिपाठामध्ये माऊलीला सगळ्यात अगोदर जर कोणाची आठवण आली असेल तर गृहस्थीची आठवण आलेली. असोनी संसारी पहिला सुरुवातीला जीव हे वेद शास्त्र भारी. बाकी ज्यांची काळजी नाही केली, योगी जपी तपी संधी त्यांची, पण गृहस्थीची सगळ्यात अगोदर ही आली. म्हणून माऊलीची परंपरा. गोविंद पंत त्यांना गैनीनाथांचा अनुग्रह होता. याची जर तुम्ही प्रस्तावना वाचली ना, ज्ञानेश्वरीच्या अगोदर प्रस्तावना असतील, सगळी परंपरा कुठून हे ज्ञान आलं तर माऊलीचे आजोबा गोविंद पंत त्यांची पत्नी त्यांनाच गैनीनाथांचा प्रसाद होता. पुढे विठ्ठल पंत शुद्ध होत गेलं, वैराग्य त्यांच्या तेजातून निर्माण झालेली ही त्यांची ही परंपरा. आणि त्यांच्याकडे आलेली परंपरा आदिनाथ गुरु सकळ अशी, म्हणजे दोन्ही परंपरेचा संगम येतो. आणि याच्यातून बाहेर पडलेलं ब्रह्मानंद लहरी प्रगट झाली, म्हणजे ती ज्ञानेश्वरी, आणि ती आपल्या इथे निर्माण झाली. नमस्कार. जगाचा मालक लोपले ज्ञानदेगी हित पांडुरंगाला अवतार धरावा लागला. एवढी गीता अमृत आहे, पण ती कळाना ना आपल्याला. आता श्लोक वाचला काही कळालं नाही, पण ओव्या कळाल्या. हे उपकार माऊलीचे आपल्यावर. म्हणून आपल्याला सोपा मार्ग, भक्ती, ज्ञान, वैराग्य याचा संगम करून दिला संतांनी आपल्याला. सोपा परमार्थ गृहस्थी करता, नाही का. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल. कीर्तन म्हणजे चिंतन बरं का. नाही तुम्ही म्हणता कीर्तन आम्हाला कुठं कीर्तन येतं. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापी जन्मांतरीची. फक्त एक आहे, संतांच्या मार्गाने जर आपण गेलं. आता ज्यांना माहिती, पाहुण्याला माहिती सप्त्याकडे जायचं, डोळे झाकून त्यांच्या मागे बसून जाऊ ना आपण. पण ज्याला माहिती नाही तो रात्रभर जरी फिरला सप्त्याकडे जाईल का? हा जर व्यवहार आहे. आमच्यासारखा अडाणी माणूस समजा इकडे रस्ते माहिती नाही आम्हाला, आणि रात्रभर गाडी फिरत येईल, सप्ताह सापडत नाही. पण त्यांच्या मागे जर बसून गेलं तर अर्ध्याच तासात ते तिथे नेऊन घालते. संतांचं तसं आहे ते. त्यांनी स्वतः अनुभव घेतला. सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठल, नाहीतरी गेला शिवितो हा रस, वाटितो आणि का घ्यारे होऊ नका. म्हणून आणि हे वातावरण बेटाचं वातावरण मूळच पवित्र आहे. आणि अशा पवित्र अंतकरणामध्ये तुम्हाला दत्तात्रेयांचा प्रसाद प्राप्त झाला. जिथं जमीन चांगली आहे ना, आणि चौकडच असतं, त्यांच्याकडे सुद्धा विषय आहे हा. परंतु मग समाज भरपूर मोठा असतो. एवढ्या समाजाला जवळून मार्गदर्शन करायला वेळ पुढे कोट्यावधी समाज असतो, नाही का. म्हणून भजनाची परंपरा, संस्कारांना अंतकरण पवित्र झालेलं असतं. अशा अंतकरणामध्ये दिव्य ज्ञान जर प्राप्त झालं तर एकदम अज्ञान नष्ट होऊन जातं आपल्याला. म्हणून माऊलीनं त्या श्लोकावर सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलं, ते ज्ञान पैगा बरवे. आता आमचा बाबांचा नामचा विषय झाला होता. माळीच्या अगोदर असं शाळेत असतानाच आमच्याकडं महाराज यायचे, मोठे महाराज. साधारण 4वी-5वीला असं तेव्हापासून ते कीर्तनाची आवड होती. मोठे महाराज यायचे ना, तेव्हापासून माळ नव्हती तरी कुठं सप्ताह असला तर आम्ही मोटरसायकलवर जायचो. पण खरी साधूची भाषा ज्यावेळेस प्रसाद मिळाला ना दादांकडून, मग बाबांची भाषा कळायला लागली कीर्तनाची. मग कीर्तन कळायला लागलं. तोपर्यंत काहीच कळत नाही. हा डोळा आहे तिसरा. ज्ञान म्हणजे काय आहे? तिसरा डोळा आहे. ज्यावेळेस दादांकडून तो प्रसाद प्राप्त झाला ना, बाबांचे कीर्तनाचे क्लिअर कळायला लागलं ना, हे ज्ञान काय आहे काय सगळं. तोपर्यंत काहीच कळत नाही जीवाला. आता महाराज किती सांगतात, सगळं विषय तेच सांगतात रामगिरी महाराज. पुढं कळत आहे ज्याच्याकडे ज्ञान नाही त्याला. ज्याच्याकडे हे ज्ञान येणार अंतःकरणामध्ये त्याला सगळं कीर्तन जसे तसं कळत. एकदा आमचे एक मित्र होते,
आणि आमचं सहज ठरला बेटावर जायचं. आडमध्ये आम्ही आलो होतो, जुनं एकदम, त्यावेळेस काहीच नव्हतं, हे अजिबात नव्हतं. आणि आलो आम्ही संध्याकाळच्या वेळेस, बराच वेळ थांबलो. ते म्हणजे बाबा कुठं फार औरंगाबाद तिकडे कुठंतरी गेलेले म्हटले. बराच वेळ थांबलो. भीती वाटायची, सगळे काटेकोटेचे रस्ते, ते राजदूत गाड्या पाहिल्या त्या जुन्या राखेलवरच्या, एवढ्या लांब जायचं, थांबायचं का जायचं. पण एवढ्या लांब आलो, बाबाची गाठणी अशी अंतकरणात तळमळ, दर्शन नाही झालं आपल्याला, एवढ्या लांब आलो. फार दिवस माळायचा टाइम झाला. शेवटी तिथली मंडळी म्हणली बाबा 9-10 वाजता येतील. आम्ही आलो तसंच, पण ती रुक लागून राहिली. पहा त्याचा परिणाम कसा असतो. संत कधीच कुठं जात नाही बरं का. आपल्याला असं वाटतं बाबा देह म्हणजे संत नाही, ते तत्व आहे संत एक. आणि संत तत्व हे एक असतं, संत तत्व हजार नाही असं. तेच तत्व कसं काम करतं हे तुम्हाला सांगायचंय फक्त. संत हे काही वेगळे नसतात. आणि मग आलो आम्ही घरी. पण त्यावेळेस हा विषय होता चिंतनाचं, भारी चालायचं, भागवत वाचायचो, नेहमी त्याच्यातच असायचो. बाकी काय घरी कोणी नव्हतं, पण आमचं सारखं त्याच्यात असायचं. वडील होते आमचे असे, आमच्या वडिलांना पोथीचा लय नाद होता. एकटे जरी असले तर मला ग्रंथ वाचायला लावायचे, श्रवण करायचे. गावात वर्षभर पोथ्या चालायच्या. आणि मग आम्ही मळ्यात राहायला आल्यानंतर तरी ते रामायण वगैरे नवनाथ वाचायलाच लावायचे. प्रसंग असा घडला, आम्ही बेटावरून गेलो, 8 दिवसानंतर बाबाने देह ठेवला. रांगेर महाराजांनी आता गावात मध्ये लाऊडस्पीकर मधून सांगितलं. मग आम्हाला माहीत झालं. मग सगळे घेणार म्हणलं, आपण जवळ जाऊन आपलं दर्शन नाही झालं आणि बाबांनी तर देह ठेवला, म्हणजे आपण किती आभागी हो, किती आपलं काय आडवं आलं. म्हणजे 7 का 6 दिवस झाले होते आम्हाला बेटावरून येऊन, आणि बाबांनी लगेच देह ठेवला. रुकच लागून राहिली भाषी, आपल्याला दर्शन नाही झालं, दर्शन नाही झालं, दर्शन नाही झालं. पहा त्याचा परिणाम काय झाला. आपण फक्त ऐकतो पण निळोबाराय करता महाराज वैकुंठातून आले होते अनुभव द्यायला परत, जगद्गुरु तुकोबाराय. आणि मग असं त्याची समाधी वगैरे झाली. आणि मग ती रुक अंतकरणामध्ये आपल्याला दर्शन नाही झालं, दर्शन नाही झालं शेवटी. आणि मग एक दिवस असं, गुरुवारचा दिवस, बाहेरच झोपायचो मी, ते झाडाखाली असं झोपलेलं असं. पहाटे असं मग महाराजांनी पहाटे दर्शन दिलं, असं भस्म वगैरे लावलेलं, असं बसलेले उघडे, असं ते तेज होतं, भयान तेज. आणि समोर ग्रंथ होता, व्यासपीठ होतं, भागवत होतं. ते कम्प्लीट जसं वरून ते भागवत कसं नागाचा फणा वगैरे काढायला तसं ते मला ते ग्रंथ दिसायचा क्लिअर. एका बाजूला वडील बसलेले, समोर महाराज बसलेले आणि मी बसलेला, असं तेजपुंज गुरुवारी पहाटे दर्शन झालं. इतकं तेज. आणि मग क्षणात जाग आली. पहाटचं दर्शन म्हणजे महात्मे कधी कुठं जात नसतात, गुरुतत्व एक असतं. लगेच सकाळी दादांना फोन केला, असं सगळं सांगितलं. मग सगळं अरे म्हणजे तुमचं दर्शन राहिलं होतं ना, महात्मे काय कुठं जात असतात का म्हणले. संत बीज पलटे ही जुग गए अनंत, हर युग मी अवतार धरे फिर संत नाही. संत कधीच कुठं जात नसतात, कोणाच्या माध्यमातून आपलं कल्याण करत असतात. म्हणून तिथं सांगितलं संताया भजावे सर्वस्वी. तुम्हाला जर ते ज्ञान पाहिजे असेल, संतांचं ती कृपा पाहिजे असेल, तो प्रसाद पाहिजे असेल, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे, संताया भजावे सर्वस्वी. मग शास्त्रात ज्ञान नाही का, ते अनुभवाला नाही येत, शास्त्रात वाचून नाही. आता तुम्ही स्वयंपाक केला, पाहून पोट भरण का, अभ्यास करून भरण का, नाही बरं. तसा अनुभव श्रेष्ठ असतो. ते संतांकडूनच आलं पाहिजे परंपरेनं. तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, ते ज्ञान गाय परवी तरी मनी आध्यान संता या भजावे म्हणजे सेवा करावी. आता पूर्वीच्या काळात आश्रम होते, वर्णव्यवस्था वेगळी होती, आश्रमात जाऊन सेवा करायची. आता आपण ग्रस्त, आपण कोण सेवा करणार आहे, आपल्याला थोडा तरी वेळ आहे का. सेवा करायची म्हणजे आपल्या आवडत्या दैवताचं नामस्मरण करायचं, पूजा पाठ करायचा, मंदिरात जाऊन म्हणा, घरात म्हणा, हरिपाठ म्हणा, काकडा म्हणा, भजन म्हणा, अन्नदान म्हणा, साधू संतांना काही आसन म्हणा, ही सेवेमध्ये मोडतं सगळं. जर सेवा केली तर मग आपल्यावर त्यांची कृपा होत असते. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे, संता या भजावे सर्वस्व. जे ज्ञानाचा कुरुठा, सेवा हा दारवंटा, स्वाधीन करी सुभटा ओळगोनी, मग तनू मनू जीवे चरणाशी लागावे. ते काय बा असं नाही लय काहीतरी घ्यान मग कृपा करा, अशी कृपा नसती होत. अशी कृपा होत नसती महाराज. अंतकरणातून सेवेनं आपोआप अंतकरणातून कृपा होत असते. आपण त्या भगवंताचं जर चिंतन केलं ना,
असते. अंतःकरणामध्ये अशी फक्त तीव्रता पाहिजे. आपल्याला भूक लागल्यावर कसं होतं, भूक तशी परमार्थाची भूक लागली पाहिजे आपल्याला. काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझी. तोपर्यंत चित्ताचं समाधानच होत नाही. काही एखाद्याला भूक लागली, दुसरं काही दिलं तर पोट भरण का? तर ज्यावेळेस त्याला तांबर पाणी आणि एक भाकर खाऊन आमटी खाईन त्यावेळेस तो तृप्त होईल. तसं ह्या जीवाला त्या कृपेना पहिलं मन शुद्ध होतं, मन स्थिर होतं चिंतनाना. पहिलं मन मलिन झालेलं असतं आपलं. मलिन झालेलं मनाला चिंतनाना शुद्ध होतं ते. नंतर मग ते स्थिर होतं. त्या स्थिर मनामध्ये ते ज्ञान. आपण आता समजा कांद्याचंही आलंय, कुठे रोप टाकू का? विद्यापीठचं बियाणलं कुठे टाकू का? गबाळात. असं ज्याचं अंतःकरण पवित्र आहे ना, त्या पवित्र अंतःकरणामध्ये जर हे नाम हे ज्ञान प्रतिष्ठित झालं ना, अंतःकरण पवित्र होतं. जैशी गंगा वाही तैशी ज्याचे मन भगवंत जाण. अरे मग त्याच्या हृदयात देव येतो. येऊनी गोपाळ. मग सोका करता इकडे तिकडे भटकायचं काम आहे का? आपल्याला बाहेरचा देव सगळ्यांनाच माहिती, कोणाला माहिती नाही, पण हृदयातला देव माहिती नाही ना. आणि तो दाखवण्याचं काम संत करतात. नाथ महाराज लहानपणी असं प्रत्येक कीर्तनकार गावात आला. पैठणात भूमी मोठी होती. प्रत्येक कीर्तनकार गावात आला, सगळे लोक निघून जायचे, पण त्यांना विचारायचे नाथ महाराज कीर्तनकार, बाबा मी एवढं कीर्तनातून सांगितलं, तुम्हाला देव भेटला का? भेटला असलं तर मला भेटण्याचं साधन सांगा ना. आता ज्याला भेटला नाही तो काय सांगणार? करायचे समाधान आम्ही बी वाचून घेऊन अभ्यास करून सांगतो बाबा. पुन्हा कोणीतरी गावात कथा कीर्तनकार कोणी महात्मा आला, सगळे लोक निघून जायचे, पण नाथ महाराज त्याचे पाय धरायचे. इथं सांगितल्याप्रमाणे तनो मनो दिवे चरणाशी अगर्वता कर. बाबा मला ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगा तुम्ही, मला भगवंताच्या दर्शनाचा साक्षात्काराचा मार्ग काहीतरी सांगा. असं प्रत्येक कोणी गावामध्ये आलं का त्याचा विनंती करायची. एक दिवस अशी जुनी महात्मे गावात आले होते. इतकं सुंदर कीर्तन झाल्यानंतर नाथांची तृप्ताचाच झाली. सगळे गेल्यानंतर पाहिजे बाबा आज माझं समाधान केलंय तुम्ही, पण मग असा कोण संत आहे का एखादा की मला सांगा, तुम्ही सांगा म्हणले. त्यांनी सांगितलं बाबा मी त्याच्या शोधात म्हणले, पण तुला पत्ता सांगा म्हणले. संता वीन प्राप्ती नाही ऐशे वेद देती. हरिपाठात आहे संताची संगती मनो मार्ग गती. आकळावा श्रीपती येणे पंथी. मनो मार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला मनाच्या मार्गाना नाही महाराज. किती जन्म जातील पण आपल्याला मेळ नाही लागायचा. संत आपल्याला सहज. आणि मग त्याने पत्ता सांगितला. तुला पत्ता सांगतो म्हणले मी, तुला पत्ता सांगतो. देवगिरीवर एक मोठी महात्मे भगवान दत्तात्रेयांचे शिष्य जनार्दन स्वामी किल्लेदारी म्हणे, अधिकारी महापुरुष आहे. तू त्यांच्याकडे जाय म्हणले, ते तुझा काम करतील म्हणे, तुला कृपा करतील म्हणे. आणि मग आई वडील तर लहानपणीच गेलेले होते. आजी आणि आजोबा होते, ते काही जाऊन देईना. भगवान शंकराच्या मंदिरात जायचं, बेस्टपैकी ओम नमः शिवायचा जप करायचा, सारखी तळमळ तळमळ तळमळ. एक दिवस सोमवारी भगवान शंकराच्या मंदिरात एकट्याच ध्यानात बसलो, सारखा जप, शांत वातावरण. आणि मग तिथं त्यांना दृष्टांत झाला. तिथं भगवान शंकरांना दृष्टांत दिला, तू देवगिरीला जाय म्हणजे. आता त्या महात्मेने सांगितलं आणि भगवान शंकराचा दृष्टांत झालेला लगेच निघाले ते. आजी आजोबाला फक्त सांगितलं मी देवगिरीला चाललोय आणि पायी निघाले. अंतर किती, पैठण ती देवगिरी. मागच्या वर्षी आम्ही देवगिरीला जाण्याचा योग आला. पायी त्या काळात ब्राह्मणाचं पोरग कोवळं वय पायी 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 चाल झाडी झुडी. देवगिरीच्या जवळ आल्यानंतर एक साधू भेटले. म्हणजे बाळा कुठं चालला रे? म्हणजे मी चाललो देवगिरीला स्वामींच्या दर्शनाला. चाल म्हणजे मी तुला घेऊन जातो. आता ते कोण होते पुढं लक्षात येईल तुम्हाला. आणि मग गेल्यानंतर गुरुवारच्या दिवशी स्वामी भंडारा करायचे. जे येईल त्याला अन्नदान, भरपूर अन्नदान. कोणाला वस्त्रदान, कोणाला काय पैसे, कोणाला सुवर्णदान, जे पाहिजे ते स्वामी. त्याच्याकडे काहीच कमी नव्हतं. त्यांना भगवान दत्तात्रय प्रसन्न होते प्रत्यक्ष. आणि मग गेले त्या साधू बरोबर. नाथ महाराज गेल्यानंतर दर्शन वगैरे झालं, स्वामींचं समाधान वाटलं. आणि मग सगळे लोक जेवले, भंडारा झाला, दक्षिणा सगळे निघून गेले. पण हे कुठं जातात? नाथ महाराज कुठं मागं जातात. मग विचारलं बाळा अरे तू कुठून आला? म्हणजे मी पैठण याच्यावरून आलो. पैठण. नाव काय? नाथ म्हणे.
आणि कशा करता आला? तुम्हाला भेटायला आलो म्हणले. अरे पण तो काम काय म्हणले. नाही का? बरंच प्रश्न विचारल्यानंतर म्हणले मग आता तुला घरी जायचं का नाही जायचं म्हणले. सगळं विचारलं, आई वडील काय, मला कोणीच नाही म्हणले. तू कोणी, मी कोणी हेच मला कळलं, तेच विचाराय करतात आलो म्हणले. माझाच मला पत्ता लागा ना म्हणले, मी नेमकं कोणी, तुम्ही त्याच्याकरता मला शरण आलो म्हणले. ठीक आहे म्हणले, कर सेवा. आणि मग गिरजाबाईला सांगितलं, भरपूर सेवा केली, जे नाही ती सेवा केली. आता बाबा इथं बसलेले महिपती बाबांनी संत चरित्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. सगळे संतांची आजपर्यंतच्या इतिहासामध्ये नाथांसारखी सेवा कोणीच नाही केली. फुकाट जगाचा मालक पाणी भरीत नसतो. हा, तो असा आहे, घेशी तेव्हा दिशी ऐसा असं शिवदा. जगाचा मालक पाणी भरतो म्हणजे सोपी गोष्ट आहे का? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये संतांची सेवा नाथ इतकी सेवा केली ना. नंतर मग थोडा हिशोब ठेवून, आता किल्लेदार होते त्या काळात, फार श्रीमंती होती, फार मोठे अधिकारी होते. आणि मग काहीतरी हिशोब वगैरे ठेवायचे, त्यांच्याकडे काम दिल्यानंतर ते हिशोब वगैरे चूक पडायचे. पण एक दिवस असं झालं, हिशोबामध्ये चूक झाली थोडी, ती हिशोब काय जुळा ना. त्या काळात आणे होते, आणि मग त्यांना असं वाटलं आणेची चूक काय, दाण्याची काय, लाखाची काय, चूकच आहे ना शेवटी, ती चूकच. आणि मग त्यावेळी दिवे होते, स्वामीला तेच ध्यानाला करता, तिथं गुहा वगैरे आता आम्ही ती पाहून आलो. स्वामी त्या गुह्यामध्ये ध्यान करायचे, आणि नाथांकडे ते काम चालू होते, हिशोब करीत होते. रात्री 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजल्यानंतर त्यांना तो हिशोब सापडला. ते म्हणले असे जोरानं टाळी वाजले, मोठ्याला नाचायला लागले, सापडला 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 सापडला. मग त्या आवाजाना स्वामी बाहेर आले, ध्यान करून बाहेर आले. अरे नाथा काय सापडलं? म्हणले स्वामी असं असं तो सापडलं. अरे साधं हेच व्यवहारातला एक सापडला, तुला एक आनंद आहे, हृदयातला जर सापडला तर तुझी काय अवस्था होईल रे म्हणले. जगाचा मालक, साठविला दाता त्रैलोक्याचा, प्रसन्न झाला तर तुला प्रसाद देत असतो म्हणले. लई सेवा केली, इतकी सेवा केली. स्वामींचा इतका मोठा अधिकार होता, प्रत्येक गुरुवारी भगवान दत्तात्रय त्यांना दर्शन देत होते. प्रत्येक गुरुवारी आहे ते अजून आहे तिथं, बाबा गेले असतील त्याचे शूलबंधन वगैरे, ते सगळं जसंची तसंच अजून. आणि मग आज तुला आम्ही भगवान दत्तात्रयाचं दर्शन करून देणार आहे, प्रत्येक दर्शन करून देणार. आणि फक्त मी सांगत तसं ऐकायचं, गुरु आज्ञा. नाथांना घेतलं, गेले असं पहाडीमध्ये, औदंबराचं झाड, बसले गुरु शिष्य दोघ असे. आणि तिकून फकीराच्या वेशात एक साधू आला, फकीराचा वेश, मागं 4 कुत्री, ते कटोरा, त्यांचं ते मोरपिसाचं याशी बघी लुंगी लावलेली, एकदम फकीर, आपल्याकडे जसे फकीर येतात ना. आल्यानंतर स्वामी लगेच उठले, पळत गेल्यानंतर श्री संताची माथा शरणावरी, साष्टांग हे करी चरणावर, विश्रांती पावलो सांभाळा, वाढले अंतरी प्रेम. असं प्रेमाचा गळ्यातून झाला लागला, अभिषेकच झाला. उठल्यानंतर आलिंगन दिलं. नाथांना वाटलं काय होतं, कोण फकीर, आणि आपले महाराज एवढे मोठे, काय होते फकीराच्या पाया पडायच्या, कळालं नाही ना. आणि मग आले, बसल्यानंतर ते त्यांच्या भाषेतून बोलायचे, बाबरी भाषेतून. ओ भूक लगी बोले, बहुत भूक लगी बोले, प्रसाद खिलाव म्हणून. आता काय तिथं खायला, मग तो जो कटोरा असतो ना, त्याच्यामध्ये शिळ्या भाकरीची तुकडी होती. आपल्याकडं मागणारला काय, आपण नाचच काहीतरी देतोय ना, त्याच्यामध्ये ती तुकडी. मग स्वामीला सांगितलं प्रसाद बनाव बोले. सुनीता दूध निकालो, 4 कुत्रे होते ना, दूध निकालो म्हणजे. मग आता हे काय, स्वामीने लगेच त्याचं दूध काढलं, कशाचं, कुत्रीचं दूध काढलं, त्याचा काला बनवला प्रसाद दोघांनी, आणि लागले ना प्रसाद खायला दोघं. कोण? प्रत्यक्ष तो दुसरा कोण नसून भगवान दत्तात्रय स्वामी. आणि नाथ महाराज लांब होते, ते आणखी मागं सरकले पाहिलं. आता ब्राह्मणाचे संस्कार लहानपणापासून ती मागं सरकली. ती कुत्रीचं दूध काढताना पाहिलं, ती मलंग वेश सगळा, आणि ते सगळं एकत्र केलं भाकरी. ते येणे दोघं प्रसाद घेतात. आणि मग त्यांनी विचारलं, बच्चा कोण आहे बोले. बोल म्हणे प्रसाद. म्हणजे तुमचा प्रसाद नको मला, म्हणजे वरून पाहिलं ना, तुमचा प्रसाद नको म्हणले मला. आणखी तिकडे झाडाखाली बसली, यांचा प्रसाद वगैरे झाले, बोलणं चालणं झालं. म्हणजे एवढं कटोरा धुवून हा. मग त्याने तो कटोरा धुवायला गेले. नाथ महाराज तिथं गडीवर पाणी, तिथं नदीवर. त्यांना असं वाटलं पाव तरी काय, आता इथं कोणी पाहिलं आपल्याला. तो कटोरा
त्याला थोडं होतच ना प्रसाद लागलेला, आणि मग तो नुसता मध्ये गेला. संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळवणी जाय, मग राम नामे उपजी आवडी, सुख घडो घडी वाढो लागे, कंठी प्रेम दाटे नैनी निरटे, हृदयी प्रगटे. तो खरा काला झाला त्यांच्यावाला. आणि मग दिव्य दृष्टी झाली. तो प्रसाद दत्तात्रेयांचा ना आले. मग ते मला पुढे दिसतोय. मग तीन शिरी सहा तया माझे दंडवत. मग ते तेज ते पाहिल्यानंतर नाथ महाराज भारावून गेले. साष्टांग जे कृपा प्रसाद प्राप्त झाला ना, त्यांच्या कृपेना प्रसाद प्राप्त झाला. भगवान दत्तात्रेयांचं दर्शन झालं आणि गुरु शिष्य गेले. मस्तकी प्रसाद देऊन गेले की आता तुझं काम पूर्ण झालं म्हणले. आता तुला हे ज्ञान दिलं की अनादी काळापासून आलेलं भगवान विष्णू कोण आलेलं मुख्य महाविष्णूच आहेत आणि सगळ्या जगाचा मालक, त्याच्याकडून आलेलं हे ज्ञान तुझ्यापर्यंत दिलंय. आता तू काही दिवस भगवंताचं चिंतन कर. जिथं चिंतन केलं ती जागा आजही जशी तशी शिलभंजन पर्वत. आणि मग तुला मी धर्माचं कार्य करण्याकरता पाठवीन म्हणले. मग त्यांना सांगितलं, जागा दाखवून दिली. इथं तू भगवंताचं चिंतन कर. काही जर अनुभव आला तर गडावर मला सांगायला ये. काही जर अनुभव विशेष आला तर गडाला सांगायला, कारण याचा आपला संबंध आहे त्याच्यामध्ये. अंतकरण बोधले म्हणजे ज्यावेळेस व्यापक अनुभव येईल तुला त्यावेळेस तू ये माझ्याकडे. आणि मग गेले तिथं. त्यांनी बराच काळ साधना केली. ज्यांच्याकडे एकनाथी भागवत असन त्यांच्या त्या ग्रंथावर फोटोच तोय. आणि बाबांचं ज्यावेळेस दर्शन झालं त्यावेळेस भागवत समोर होतं तोच फोटो आला. झालं बरेच दिवस करायचे, असे बसायचे त्या झाडाखाली. कधी असे उन्हात ऊन यायचं, असं पाऊस पाणी कायच नाही, फक्त नामस्मरण करायचे, चिंतन करायचे. काही व्यवस्था नाही, काही खाण्यापिण्याची काही नाही, काही शांत असं तेजस्वी स्वरूप चिंतन करायचे. ऊन पडलं का असा भगवान शेष नारायण वरून सावली जायचा. फोटो तोच आहे ना, शेष भगवान असा फणा मोठा. आता हे काय देवावर नव्हते, यांना पूर्ण समाधीत लागल्यानंतर मग काय येतं काय काय हेच नाही ना. आणि मग यांची समाधी हल्लायला लागलं की ते निघून जायचे. असे 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले आणि 1 दिवसाचा प्रसंग. एक गवळी तिथून चालला होता. त्याला पाहिलं, काय तेजस्वी पोरग आहे, भगवंताचं चिंतन कर, त्याची जेवणा खावण्याची काय व्यवस्था असेल मग काय. आणि मग तो दूध घेऊन यायचा ना, एक गाडवा त्याच्या तिथं ठेवायचा. डोळे उघडले राबा पी. सकाळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकळे. अरे जो देव नाही म्हणतो त्याला 2 टाइम जेव घालतो देव. आणि जो भगवंताचं चिंतन करतो सगळ्याचा त्याग करून देव त्याला उपाशी राहून देईन का कोणाच्या तरी माध्यमातून. तो गाडवा ठेवून द्यायचा. येताना तो गाडवा रिकामा झालेला असा घेऊन जायचा. अशी बरेच दिवस तपश्चर्या प्रसंग आहे. त्या काळात काय असे गजर नव्हते, मोबाईल नव्हते आणि घड्याळ नव्हती. इतक्याच वाजता उठायचं गजर लावून. एक दिवस त्याला लवकरच जाग आली. त्या गावड्याला लवकरच उठला तो. आणि मग त्याला दूध बीज काढ आणि चांगलं टिपूर होतं. लवकरच आला आणि त्यानं पाहिलं त्या मुलाकडं. तिथं भला मोठा आता शेष फणी करून तिथं पाहिलं त्यानं. कोणा त्या गावड्याना. आता साधं जरी पाहिलं तर आपल्यासारखं गडबडतो. आता ते भगवान शेष नारायण प्रत्यक्ष त्यांना असं ते मोठं ते तेजन ते पाहिलं. ते छोटंसं मुलगा आता काहीतरी होईल म्हणून मोठ्यानं आरडला. आणि मग नाथ महाराज जागी झाल्यानंतर ते असं ते बाजूला झालं. याने डोळे उघडले आणि तो दूध ग्लास तिथं ठेवलेला. आणि मग शेष भगवंत खाली उतरले. तो नागरूपाना त्या येणे तो गडवा त्याच्या पुढं ठेवला. नाथ महाराजांनी ते जसा गडवा त्याच्या पुढं ठेवला. त्यानं ते प्राशन केला, निघून गेला. गुरुनी सांगितलं होतं ना, विशेष काही अनुभव आला तर मला सांगायला ये. आणि मग नाथ महाराज गेले गडावर. स्वामीचं दर्शन वगैरे का आला म्हणले, काही अनुभव आला का तुला खूप बसले सांग काय झालं. सगळी हकीकत सांगितली. तो तक्षक दूध प्याला आणि म्हणजे तू वेडा आहे का. तर मग त्या तक्षकाला काय दूध पाजायचं ना. प्रश्न विचारला त्याने सांगितलं, विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंग लाजली गे मायाता कवना. जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. म्हणले स्वामी त्याच्यात सुद्धा तुम्ही जे म्हणले त्याच्यात सुद्धा भगवान परमात्माच म्हणले. म्हणजे सर्वागटी राम हा साक्षात्कार झाला त्याला. माझा पांडुरंग परमात्मा फक्त पंढरपुरातच नाही, तो सर्वत्र भरलेला आहे.
याला म्हणतात परिपूर्ण ज्ञान. बाबांना झालं होतं ना, कांदा मुळा भाजी विठाबाई मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली. अव त्यांचं शेतीच पंढरपूर झालं. कधी? त्यांना वास्तव स्वरूपाचं पांडुरंग कळाला. पांडुरंग काय, आता हे भजण्या करता ठीक आहे, मंदिरात जाणं सगुणाचं, ही भक्ती करताय, पण तो असा सर्वत्र भरलेला आहे. विठू जळी स्थळी भरला रिता. आता आपण सगळे बसलो, आपल्या अंतःकरणात पांडुरंग आहे म्हणूनच आपण ऐकतोय ना, म्हणूनच बोलतो ना, मग त्याची ओळख होणं महत्वाचं आहे. मग म्हणले आता तुझं काम झालं, आता तुझी तपश्चर्या झाली, आता म्हणले आता तू तीर्थयात्रा कर आणि मग ग्रस्त आश्रमाचा स्वीकार कर म्हणले. आज्ञा केली, गुरु आज्ञा आणि धर्माचं कार्य. आणि मग त्यांनी त्यांना परवानगी दिली. तिथून निघाल्यानंतर तीर्थयात्रा केली. मग आजी आणि आजोबा थकले, पण नाताची वाट पाहत होते. तेवढाच वंशाला तेव्हा होता ना, आई वडील तर ते गेलेच होते लवकर लहानपणीच. आणि मग ते म्हातारा म्हातारी व्यवस्था करून गडावर आले होते. आपल्याला कोणीतरी त्यांना सुगावं लागला का तुमचा नातू आहे म्हणले तिथं देवगिरीला. मग ते म्हातारा म्हातारी हळूहळू त्या काळात देवगिरीला आले. स्वामींना विचारलं, स्वामी आमचा नातू कुठे? एकदम व्यवस्थित आनंद आहे, तुम्ही घरी जा म्हणले. तो तुम्हाला भेटायला येणार तीर्थ यात्रा करून, पण तो आमचं ऐकणार नाही म्हणले. तो आमचं ऐकत नसतं म्हणले, आम्हाला पत्र द्या म्हणले. असं पत्र गुरु आज्ञा सोडून त्याला मान्य नाही म्हणले. दुसरं तो ग्रस्त आश्रमाचा स्वीकार करीन, आमच्या जवळ राहीन, याची काय गॅरंटी नाही म्हणले. तुम्ही जर गुरु आज्ञा दिली तर लाईन म्हणले. मग स्वामीने एक पत्र बनवलं, गुरु आज्ञा केली, जा घेऊन म्हणले. आणि मग घरी गेल्यानंतर रोज वाट पाहिजे, आज येतो उद्या येतो. एक दिवस मग नाथ महाराज तीर्थयात्रा करत 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 पैठणला आले. गावातल्या लोकांनी सांगितलं का तुमचा नातू आला म्हणले, तिथं बसला म्हणले मंदिरामध्ये. आज आहे त्यावेळेस पैठण कसं असं समजून घ्या, 400 वर्षापूर्वीच एका झाडाखाली बसले नाथ महाराज. मग गावातल्या लोकांनी सांगितलं तुमचा नातू आला. म्हातारा म्हातारी चालत चालत, त्याला इतका आनंद झाला, पण ती कागद घेऊन गेली बरं ते पत्र घेऊन गेली.